पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं भारतामध्ये घातपातासाठी कारवाया केल्या आणि त्याचा नवा मोहरा आता पुढे आला होता आणि त्याचं नाव आहे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी। भारतातला बेरोजगार तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये ओढण्यासाठी आता शहजाद भट्टीचा वापर केला जातोय आणि या तरुणांना हाताशी धरून भारतात हेरगिरी आणि शस्त्र तस्करी करण्याचाही पाकिस्तानचा डाव होता आणि त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात होता। मात्र आता दहशतवाद विरोधी पथकाच्या नजरेतनं ही बाब सुटली नाही। दहशतवाद विरोधी पथकानं राज्यातल्या विविध भागात छापेमारी केली आणि भट्टीच्या संपर्कात असलेल्यांना ताब्यातही घेतलंय। आपण पाहतोय की आता एक मोठी कारवाई केलेली आहे। दहशतवादी कारवाई विरुद्ध शहजाद भट्टी नामक माणसानं काही कारवाया केल्या होत्या। दाऊदच्या जागी एक नवीन नाव समोर येतंय, शहजाद भट्टी। मात्र आता भारतातनं तपास यंत्रणांनी काहींना ताब्यात घेतलाय, काही मोहरे आता भारताच्या ताब्यात आलेले आहेत। पूर्वी डॉन दाऊद होता गँगस्टर, मात्र आता हा शहजाद भट्टी गँगस्टर झालेला आहे। दाऊदच्या जागी शहजाद भट्टी आलाय का, त्याच्यासोबत कोणाचा संपर्क होतोय का, हे पाहिलं जातंय। आता शहजाद भट्टीच्या इशाऱ्यावर काही माणसं होती भारतात, ती आली होती, त्यांना आता भारतातनं अटक केलेलं आहे। आता हे पाकिस्तानी गुप्तचर संस्था काय आहे, ISIचा प्लॅन काय होता तोही पहा। पूर्वी आपण पाहतोय डॉन दाऊद, आता गँगस्टर शहजाद भट्टी झालाय। गँगस्टर शहजाद भट्टी ISIचा नवीन मोहरा आहे। शहजाद भट्टीला पुढे करून घातपाताचा कट भारतातल्या तरुणांना जाळ्यात ओढण्याचाही प्रयत्न झाला। शहजाद भट्टीकडनं संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर झाला आणि पाकिस्तानातनं भारतात शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न झाला। भारतात संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी झाली, त्याचा प्लॅन होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ मागवले। आता हेरगिरीच्या बदल्यात आर्थिक मोबदला द्यायचंही आमिष त्याने दिलं होतं। की फारूक खोकर नावाचा एक बलुचिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती असणारा एक मोठा माफिया आहे। त्या माफियाबरोबर हा शहजाद भट्टी काम करत असतो आणि शहजाद भट्टी कुठून काम करतो तो दुबईमध्ये राहून त्या ठिकाणावरून सर्व सूत्रे आपण सुद्धा बघितलेले आहे। पूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे की मुंबई माफिया असेल, दाऊद इब्राहिम कशा प्रकारे आउट ऑफ इंडियामध्ये राहून काम करत होता किंवा त्याची गँग चालवत होता, तशा पद्धतीचं गँगस्टर जे हा शहजाद भट्टी उदयास आलेला आहे आणि त्याला पूर्ण सपोर्ट जो आहे तो ISIचा आहे। ISI त्याला का सपोर्ट करते तर भारतातील कारवायांसाठी असा कोणतरी त्यांना गँगस्टर लागत असतो की ज्याचं नेटवर्क भारतामध्ये असेल, ज्याचे त्या ठिकाणी मेंबर्स, त्या गँगचे मेंबर्स त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्या माध्यमातून ISIला इथं कुठलंही त्या ठिकाणी अतिरेकी कारवाई करायची असेल तर ती करता येऊ शकते। बाबा सिद्दीकीचा मर्डर झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या ज्या तपासांमध्ये सगळ्या गोष्टी येत होता, ज्यावेळेस अनमोल बिश्नोईला ह्या भट्टीनीच धमकी दिल्यानंतर अनमोल बिश्नोई जो लॉरेन्सचा भाऊ आहे, जो आता जेलमध्ये आहे, त्यांनी विशेष करून स्वतःसाठी बुलेट प्रूफ जॅकेट मागितलेलं, गव्हर्नमेंटकडे विशेष सिक्युरिटी मागितलेली आहे। याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की शहजाद भट्टीचं नेटवर्क किती मोठं असेल हे लॉरेन्सला सुद्धा माहिती आहे, ISIला माहिती आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे NIAला माहिती आहे, RAWला माहिती आहे आणि ATS वेगवेगळ्या राज्यांचे ATS आहे, त्यांना सुद्धा हे माहिती आहे। आणि मला वाटतं आजची ही कारवाई जी झालेली आहे ते एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमधून किंवा संवादातून किंवा मिळालेल्या बातमींच्या आधारे ही कारवाई झालेली आहे आणि मला वाटतं कारवाई फक्त एका दिवसापुरती राहणार नाही, याच्यातून बऱ्याच गोष्टी हळूहळू आपल्याला बाहेर येताना दिसतात। आता हा पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या युजर आयडीवर संपर्क साधणाऱ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या 7 तरुणांची आता ATS कडनं चौकशी होतीये आणि यामध्ये सांगली जिल्ह्यात जत, कवठे महाकाळ, तासगाव तालुक्यामध्ये तरुणांचा समावेश आहे असंही आता प्रथमदर्शनी उघड झालंय। कोल्हापूरमधल्या 3 तरुणांची चौकशी होतीये आणि हे तरुण शहजाद भट्टीशी का संपर्कात होते, त्यांच्याशी ते का बोलत होते, त्यांना काही टार्गेट दिलं होतं का, याही अनुषंगानं आता ATS तपास करतंय। सांगली कोल्हापूरमध्ये तरुणांची अज्ञात स्थळी चौकशी झाली आणि त्याची माहिती आता समोर आलेली आहे। ATS मधल्या सूत्रांकडनं ही माहिती प्राप्त होतीये। दरम्यान ATSनं महाराष्ट्रात कुठे कुठे छापेमारी केली आपण तीही समजून घेऊ। राज्यभरात ATSनं छापेमारी केली आहे, त्यात मुंबईतले काही भाग आहेत।
कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, नवी मुंबई. त्याचबरोबर नागपुरात सुद्धा शोध मोहीम केलेली आहे. मुंबईच्या बाहेर कुठे कुठे केलंय तेही आपण पाहतोय. नागपूर सहित पुण्यात सुद्धा तपास केलेला आहे. आणि त्याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काही तरुण होते का हा तपास केला जातोय. त्याचबरोबर सांगली, अकोला आणि नांदेड या 3 मोठ्या शहरात सुद्धा तपास केलाय. अत्यंत वेगानं वाढणारं शहर छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा तपास केलेला आहे. जालना आणि बीड इथंही छापेमारी केली आहे. ATSनं या महत्त्वाच्या शहरामध्ये छापेमारी केली आहे.